मसाला शिजल्यानंतर आता हे मटण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडासा स्टॉक याच्यामध्ये टाकला आहे. आता हे थोडा वेळ शिजू द्यायचं आणि आपलं मटण तयार होत आहे. नुकसान वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही होतो. ग्राहकांची तक्रार नाही आली, पण मी माझी बाजू स्पष्ट करतोय की सर्व्हिस एखाद्या हॉटेलमध्ये का लेट होऊ शकते याची हे पण एक कारण असू शकतं की आतमध्ये आपली एक तयारी नसू शकते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ आम्ही चालू केला आहे घरापासून. आज आमच्याकडे काही पाहुणे येणार आहेत जेवण्यासाठी आणि त्यांचा बेत आहे मटणाचा. तर आता आपण मटण वगैरे घेऊन आलो आहे आणि ते शिजवतो आहे कांद्यामध्ये. कांद्याची फोडणी टाकली आणि आता हे मटण त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतो आहे. मटणाबरोबर आहे आपल्याकडे आज मसाला भात. घरामध्ये मटणाचं जेवण ज्या दिवशी घरात असेल त्या दिवशी आपल्याकडे मसाला भात हा ठरलेला असतो. आणि हा राईस पण आपण असंच तव्यावरती ठेवतो, जसं हॉटेलमध्ये करतो तसा. बाकी मटणाचं जेवण आणि दुगडाची चपाती आमच्या भागामध्ये कॉम्बिनेशन एक नंबर. आता हे जो आहे तो दुगड आहे आणि दुगडाची चपाती कशी करतात त्या संदर्भात जरासं सांगितलं तुम्हाला, व्हिडिओ केला. आता आमची आई करते दुगडाची चपाती. आता हे दुगड म्हणजे जे कणिक आहे ते आपण शिजवून घेतलं आहे आणि तो आपण चपातीच्या पिठामध्ये स्टफिंग करतो आहे, त्याचा परत गोळा करतो आहे, ती लाटतो आहे आपण चपातीसारखी आणि भाजून घेतो. ही झाली दुगडाची चपाती. बऱ्याच लोकांना माहिती असेल या संदर्भात, बऱ्याच लोकांना माहिती नसेल. आता आपण जे घरी मटण बनवतो त्याच्यासाठी आपण हा खडा मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा मसाला जो नारळाचा आहे, फक्त याच्यामध्ये जिरं टाकलं आहे आणि हे कांदा तेल काढलेलं आहे. आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकणार आहोत. त्याच्यानंतर कांदा टाकून तो व्यवस्थित भाजून घेणार. हा आता खडा मसाला आणि कांदा आपण भाजून घेतोय आणि त्याच्यानंतर आपण तयार केलेला मसाला टाकणार. हे थोडंसं मीठ टाकलं याच्यामध्ये. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर आपण ही जी घरच्या चटण्या, हळद वगैरे एकत्र करून घातले ते टाकणार आहोत. आता ही चटणी, हळद हे सर्व चांगलं भाजून घेणार आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाला टाकणार. तयार केलेला मसाला आपण टाकला. हा थोडा वेळ आता भाजून घ्यायचा. आता हा जे मिश्रण आहे ते पूर्ण व्यवस्थित भाजल्यानंतर मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मटण जे आपण शिजवून घेतलेलं आहे. आता आपला मसाला जो आहे तो भाजला व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता मटण टाकतोय आपण. हे आपण स्टॉक आहे मटणाचा, हा आता नंतर तांबडा रस्सा बनवणार. हे आता मटण थोडंसं परतून घेऊया आपण. याच्यामध्ये नंतर थोडासा स्टॉक टाकला की थोडा वेळ शिजवून घ्यायचं, आपलं मटण तयार.
हे आपलं मटण आता बऱ्यापैकी परतून घेतलं. याच्यामध्ये थोडंसं आपण स्टॉक टाकला आहे आणि हे अजून थोडंसं परतायचं. आणखीन याच्यावरती प्लेट ठेवून एक 5-10 मिनटं याला वाफ द्यायची. बाकी आपलं मटण तयार होतं. पाहुणचार केल्यानंतर आम्ही आलो हॉटेलमध्ये. आता जेवणाला सुरुवात केली शाकाहारी जेवणापासून. चिकन ऑर्डर दिलं आहे. चिकन येईल थोड्या वेळामध्ये. त्याच्यानंतर मग आपण नॉनव्हेजच्या जेवणाला सुरुवात करणारच आहोत. बाकी आता आपण नारळ वगैरे कट केले तर फोडलेत आणि खोबरं वगैरे काढून ठेवलं आहे. कारण आपल्याला मसाला करायचा आहे. लाईटीचं एक तर निश्चित नाही, कधी बाहेर नेमून चालू होईल सांगता येत नाही. आता आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेणार आहोत. आता वाजलेत 3:45-4 वाजलेत. आता मसाला केला. त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटामध्ये चिकन येईल. ते बॉईल करून 5 वाजता रस्सा मारायला घ्यायचेत. बाकीची हात ते साफसफाईची वगैरे कामं चालूच आहेत. आणि शाकाहारीची ऑलमोस्ट तयारी झाली. अजून फोडणी मारलेली नाही, कुठल्याही जेवणाला सुरुवात केली नाही. तयारी करून ठेवली आहे. भाजीचं भिजवत ठेवलं आहे. बाकी डाळ वगैरे बॉईल करून ठेवलं आहे डाळ वगैरे बनवायला. आणि सोलकढीचं पण झालेलं आहे. सोलकढी बनवून ठेवली आहे फ्रीजमध्ये. बाकी सगळं जेवण बाकी आहे. मसाला वगैरे करून घ्यायचा आहे. तर खडा मसाला वगैरे काढून ठेवला, जसं की आपल्याला पांढरा तांबडा आणि रशाला जे खडा मसाला वगैरे लागतात ते काढून ठेवले. तर बाकीचा कांदा वगैरे सोलून ठेवले आहेत. ह्या सर्व तयारी झालेल्या आहेत. फक्त आपल्याला फोडणी मारायचं आहे व्हेजचं. बाकी नॉनव्हेजचं जोपर्यंत आपलं चिकन शिजत नाही आणि आपल्याकडे स्टॉक येत नाही तोपर्यंत आपण रस्सा मारणार नाही आहोत. तर आता नॉनव्हेज रश्श्यांचा मसाला करतो आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचं असेल ते जेवण कंप्लीट करून घेऊयात. आता ह्या जे नारळ आपण काढून ठेवलं आहे ते मांसाहारी रश्श्यांसाठी. अजून काजूकनी, तीळ, मगज आणि जिरं हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्याबरोबर हा एक खोबरंसुद्धा एक बारीक मसाला करून घेऊयात. हे आपलं चिकन आलेलं आहे आणि आपण हे शिजवत ठेवलं होतं. आता हे बऱ्यापैकी शिजत आलं आहे. स्टॉक आपला तयार आहे. मसाला पण तयार आहे. आता आपण जेवण म्हणजे रस्सा बनवायला सुरुवात करायची. लोड शेडिंगमुळे लाईट गेली. आता घरी जाऊन हा आपला शेतीपंप घेऊन आलो. तुम्हाला माहिती असेल की शेतीपंपाला आपल्या एक बल्ब दिलेला आहे जो आपण लावू शकतो इमर्जन्सी म्हणून. तर तो आता मी लावला आहे. काहीतरी जुगाड करून घेतला आहे. आणि हा आपला इकडे तांबडा रस्सा तयार झाला आहे. आणि ह्या बाजूला हा पांढरा रस्सा फोडणी दिली आहे. अजून याला उकळी यायची आहे. बाकी तंदूर पण पेटवला आहे. थोडा लेटच पेटवला आहे आणि कोळसा कमी ठेवला आहे कारण लाईट गेली. लाईट 10 वाजता येणार आहे. 7:39 झाले. आता आज लाईटीनं बराचसा घोळ केला आहे. चार्जिंगचे बल्ब पण हा चार्ज नाही आहे, येतोय जातोय. बाकी हा एक बल्ब आहे. आतमध्ये एक बल्ब चालू आहे किचनमध्ये. बाहेर फुल अंधार आहे. समजत नाही हॉटेल चालू आहे का नाही ते. तर हे हॉटेल कसं ओळखणार मला पण समजत नाही. लाईट लोड शेडिंग चालू आहे. 2 वेळा लाईट आली परत गेली. आता ती 9-10 वाजेपर्यंत लाईट येईल बोलत आहेत. पण सांगता येत नाही. ज्यावेळी लोड त्यांना कमी येईल त्यावेळेला परत लाईट्स ऑन करणार आहेत. आता इन्व्हर्टर संबंधी पण माझं बोलणं झालं मालकाशी. पण आणखीन ते जो इन्व्हर्टर खराब बोलत आहेत. तर ही आता इथे एक नंबर तुम्हाला दिसेल फोन. हा मिस्त्री यांना पण मी फोन केला होता. हा 6 मिनटं झाली. यांना फोन केला होता. लाईट तो जो आपला इन्व्हर्टर आहे तो रिपेअर करून मिळेल का यांच्याकडे म्हणून. बघू आता तो इन्व्हर्टर उद्या सकाळी घेऊन जाणार आहे आणि रिपेअर होतो आहे का बघूया. जागा मालकाला सांगितलं जे काय त्याचा खर्च येईल तो रेंटमधून आपण कट करणार. कारण हे रोजचं झालं आहे. लोड शेडिंगमुळं बरेचसं नुकसान होतं आहे माझं. त्याच्यामुळे शेवटी पार पर्याय नाही. त्यांच्याबरोबर अक्षरशः भांडण्या इतपत बोललो आहे मी सध्या. कारण दुसरा पर्यायच नाही माझ्या. इन्व्हर्टरची सोय करून देतो बोल. त्यांचा इन्व्हर्टर आहे पण ते रिपेअर करून घेत नाही आहेत आणि माझ्याकडे पण देत नाहीत ते रिपेअर करण्यासाठी. त्याच्यामुळे आता जस्ट त्यांच्यावर बोलणं झालं आहे की आता रोजचं होणार आहे बोलत आहेत ते. वायरमॅन लोक पण बोलत आहेत. सिंगल फेजच्या ज्या मोटरी आहेत त्या चालू करत आहेत. ज्यावेळी 3 फेजचं कनेक्शन बंद करतात त्यावेळी सिंगल फेजचं कनेक्शन चालू राहतं. आणि जे मोटर असं आत्ता शेतीपंपाच्या मोटर आहेत त्या 3 फेजवरती चालतात. आणि काही मोटरी असे छोट्या असतात त्या सिंगल फेजच्या असतात. त्या पण सिंगल फेजला ऑन करतात शेतकरी. त्याच्यामुळं लोड जास्त जातो आहे. आणखीन त्याच्यामुळे लाईट्स कट करता येते. सध्या गावठाण भागातली लाईट आहे. तिकडची लाईट संध्याकाळी पाहिजे कारण तिथलं गिरणी वगैरे सर्व चालू होतं. आणि संध्याकाळी सहसा लाईट जास्त यूज होते.
त्याच्यामुळं संध्याकाळी लोड येतो जर सिंगल फेजच्या मोटरी ऑन केल्या तर, आणि त्याच्यामुळं लाईट्स बंद होते. या संदर्भात अर्ज पण आता केला आहे. तो आता द्यायला वरचा जो बारवाला म्हणजे जो हॉटेल आहे वरती ते मेंबर जायचे आहेत. सगळ्यांच्या सह्या वगैरे पण झाल्यात. ते आता उद्या जातो की आज गेला आहे माहिती नाही मला, त्यांच्यावर बोलणं नाही. उद्या ते पण अपडेट घेतो अर्ज दिला आहे नाही दिला आहे त्या संदर्भात. आणि बाकी काय आपले इथे थोडे दिवस आहेत, केलं ठीक आहे, नाहीतर आपण जास्त दिवस इथे थांबणार नाही आहोत, कारण हे कंटिन्युअसली प्रॉब्लेम आहेत. आणि आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 8-8, 10-10 दिवस लाईट्स नसतात, हॉटेल बंद ठेवावं लागतं. त्यावेळेला जर इन्व्हर्टर जरी चालू झाला तरी लाईट नसेल तर इन्व्हर्टर चार्ज पण होणार नाही. मग शेवटी पर्याय आमच्याकडं नसतो, इन्व्हर्टर पण काही कामाचा राहणार नाही त्यावेळेला. तर बघू, येणारे व्लॉग तुम्हाला ते अपडेट मिळतीलच. बाकी तुम्हाला मी सांगितलं या सर्व गोष्टी, कारण बरेचसे कमेंट करणार तुम्ही की इन्व्हर्टर तुम्ही करत नाही, जनरेटरचं करत नाही आहे. जनरेटरचं ह्या बिझनेसला नाही परवडत, कारण तुम्ही स्वतः खर्च काढून बघा. जनरेटर 1 लिटर तेलामध्ये किती वेळ चालतो, जनरेटर किती पॉवर सप्लाय देऊ शकतो. आणखीन आपलं जे तेल आहे त्याच्यासाठी लागणारं पेट्रोल म्हणा डिझेल म्हणा ते किती प्राईसमध्ये येतं. तर हा बिझनेस कसा परवडेल. फायनली लाईट आली आहे, बराच उशीर झाला, पण आता आपल्याला पहिली ऑर्डर लागली, ती ताटं लावायला चालू आहेत. मित्रांनो 10:32 झालेत, आपण क्लोजिंग करायला लावले कारण आपल्याकडचं जेवण संपलं. लाईट आली तो पण व्हिडिओ नाही, त्याच्यानंतर बरेचसे ताटे गेलीत ते पण व्हिडिओ नाहीत. बऱ्यापैकी क्लिनिंग झाले आणि बरेच ताट अजून टेबल मेस आहेत. इकडं फॅमिलीमध्ये एक टेबल आहे. लाईट्स ऑफ करतो. माझ्याकडं आता 5 ते 6 ताटं आली होती, त्यांना नॉनव्हेजच पाहिजे होतं. माझ्याकडं रस्से संपलं, चिकन संपलं आहे, मटण पण संपलं आहे, फक्त अंडाकरी शिल्लक होती. अंडाकरी त्यांना नको होती, नाहीला जास्त परत जावं लागलं त्यांना. शाकाहारी अजून आहे माझ्याकडं अवेलेबल. बाकी हे कोणतरी कॅप विसरून गेले, मागाशी आले होता. एक ग्रुप होता 8-9 जणांचा, त्याच्यानंतर टेबल कंटिन्यू चालू झाले. 8-9 जणांचा ग्रुप जो आला होता त्यावेळेला आपल्याकडे लाईट अवेलेबल नव्हती. ते आल्यानंतर त्यांची ताटं यायला बरोबर लाईट आली. आता एक क्लिअरन्स वगैरे होईल, त्याच्यानंतर बरेचसं मेस आहे हॉटेल क्लिनिंगला तर सुरुवात करायची आहे. तर आपल्याला जेवण करताना किंवा ताटं लावताना एक पण व्हिडिओ केलेला नाही आहे, कारण एकदमच रश झाला आणि ताटं म्हणजे लावताना वगैरे व्हिडिओ करता आले नाहीत आम्हाला. कारण आता हा इथे एक मोठा ग्रुप होता, ह्याच्या अगोदर नंतर ग्रुप लागलेला आहे. ह्याच्या अगोदर एक मोठा ग्रुप होता, हे 2 टेबल जोडले होते त्यावेळेला. तो टेबल आला, त्याच्यानंतर एकदमच गर्दी झाली आणि व्हिडिओ करणं वगैरे पॉसिबल झालं नाही. बाहेरचं क्लिनिंग, आतलं किचनचं क्लिनिंग झालेलं आहे पूर्ण. टेबल वगैरे क्लीन करून परत आणि सेटअप म्हणजे खुर्च्या खाली घेतलेले आहेत. फ्लोअर वगैरे पूर्ण क्लीन झालेलं आहे. बाकी गेट बंद आहे. आता 12:01 झालेत. आज लाईट गेली, त्याच्यानंतर आली 8:30 वाजता. पण आज आमच्याकडून थोडंसं नियोजन चुकलं नक्कीच, कारण ग्राहक वाढले आणि त्यांना सर्व्हिस थोडीशी लेट केली. स्टाफ कमी किंवा जास्तचा प्रश्न नव्हता. आज झाला विषय असा की लाईट गेली होती बरोबर 5:30-6 वाजता आणि त्याच्यानंतर लाईट आली आपल्याकडं 8:30 वाजता. ज्यावेळी MSBमध्ये फोन केला त्यावेळी 9 ते 10 वाजेपर्यंत लाईट येईल म्हणून सांगितलं होतं. त्याच्या पश्चात म्हणजे मध्यंतरी 7 वाजता एकदा लाईट येऊन गेली, 1 मिनिटासाठी लाईट आली होती. त्याच्यानंतर 8 वाजता एकदा लाईट थोडीशी येऊन गेली. त्याच्यानंतर 8:30-9 वाजता लाईट आली. ती कंटिन्यू चालू आहे आत्तापर्यंत लाईट. मग लाईट ये करते त्यावरती आम्हाला वाटलं होतं की लाईट शक्यतो आज येणार नाही आहे. तसं ॲक्च्युली ज्यावेळी लाईट येणार नाही त्यावेळी आम्ही बंद करून जावं की काय असा विचार केला होता. त्याच्यानंतर मी चार्जिंग केबल आमच्या घरी होते ते पण घेऊन आलो. आणखी म्हणलं असू देत, बघूया ट्राय करून, काय होईल ते होईल, थोडंफार तरी होईल म्हणून आम्ही सुरू केलं होतं हॉटेल. आता लाईट येणार 9-10 वाजता. त्यानंतर आम्ही जेवण कमी केलं आज. म्हणजे रस्सं वगैरे झालं होतं, आपल्याकडे चिकन अवेलेबल होतं, पण बाकी जसं की तंदूरचा अट्टा कमी लावला, राईस कमी केला. त्याच्यानंतर तंदूर पेटवताना लेट पेटवला आणि त्याच्यामध्ये कोळसा थोडा कमी केला. कारण जर लाईट नाही आली तर लाईट बाहेरचे बोर्ड दिसत नाही आणि मग ग्राहक येणार नाही आतमध्ये. त्यांना आम्ही सर्व्हिस करणार तरी कशी, म्हणजे जेवण ग्राहक नाही आले तर जे आहेत आपलं ती कॉस्टिंग वाढणार. त्यामुळे ती कुठेतरी कॉस्टिंग कमी करण्याच्या नादामध्ये थोडंसं नियोजन आमचं चुकलं आज.
राईस पण कमी घातला होता. त्याच्यानंतर बाकीची जेमतेम तयारी झाली होती. जेवण आपल्याकडे मुबलक होतंच, पण एकदम ज्यावेळी गर्दी झाली 8:30 पावणे 9 वाजता लाईट आली. त्याच्या अगोदर आपल्याला एक ग्रुप आला होता. ते आले, त्यांची जेवणाची ऑर्डर बाहेर काढली तोपर्यंत आपल्याकडे लाईट आली आणि जशी त्यांची बाहेर ऑर्डर गेली तसं आपल्याकडे नवीन 2 टेबल लागले. त्यांची ऑर्डर काढली तोपर्यंत परत 2 टेबल लागले. असं एकदम रश झाला. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना थांबावं लागलं आज. कारण जर ती ऑर्डर देतोय आणखीन जर ह्यांच्या त्या ऑर्डरीच्या दरम्यान ही ऑर्डर जर घेतली किंवा ह्या ऑर्डर काढायची म्हटली तर त्यांची सर्व्हिस थोडी लेट जाणार होती. कारण आपल्याला आट्टा लिमिटेड होता, आट्टा लावायचा होता. त्याच्यानंतर रस वगैरे सगळं होतं व्यवस्थित, पण आट्टा मेन रोटी ताटाला पाहिजे होती आणि आट्टा आपल्याकडे थोडा कमी होता. आट्टा लावला तो सेट व्हायला एक 10 मिनटं तरी जातात. त्याच्यामुळे एक 10 मिनटाचं सर्व्हिस थोडंसं खोळंबली. आणि एकदा तुमचं एक 5 मिनटं असू दे किंवा 2 मिनटं असू दे, एक सर्व्हिसचा फ्लो असतो, तो जर मध्यंतरी तुटला, गॅप पडला तर तुमची पुढची सर्व्हिस विस्कळीत होते. त्याच्यामुळे थोडंसं अडचण झाली आज. ग्राहकांना समजावून सांगितलं, त्याबद्दल काय शंका नाही. बाकी समजून घेणारे होते ग्राहक, कोणी दंगा केला नाही किंवा कोणी कंप्लेंट नाही आहे. पण माझ्याकडून मी सांगतोय की एक नियोजन चुकल्यामुळे किती प्रॉब्लेम होऊ शकतात. आज लाईट नव्हती, ग्राहक होणार नाहीत असं वाटलं आणि त्याच्यामुळं आपल्याला जास्त नुकसान नको यासाठी आम्ही थोडंसं कमी जेवण, म्हणजे जेवण नाही बाकीचं सगळे थोडंसं कॉस्टिंग वाचवण्यासाठी आपण कमी केलं. आट्टा कमी लावला, राईस कमी ठेवला, ह्या प्रकारचं. आपण लाईट होती त्यावेळेला मसाला करून ठेवला होता आणि त्याच्यामुळं रस्सा आपण जसं आपण रोजचं बनवतो तेवढं बनवले होते. पण आता आपल्याला जर रस्सा वगैरे ही व्यवस्थित जाणार तर बाकीचं काहीतरी वाचवावं या म्हणजे ह्या मताने आम्ही थोडंसं तिथं हात आवरला होता. पण ते चांगलं टाळलं. असो, कारण बिझनेस आहे, बिझनेसचं सांगू शकत नाही, कधी धंदा कमी जास्त होतो. पण जर आज लाईट आलीच नसती आणि बिझनेस नाही झाला असता तर आपलं हे जेवण खराब झालंच असतं, म्हणजे टाकून द्यावं लागलं असतं. बाकीचे आपण जिथं आपण आता तंदूरमध्ये कोळसा जास्त टाकणं किंवा आट्टा जास्त लावून ठेवणं किंवा राईस जास्त करून ठेवणं, याचं पण नुकसान एक्स्ट्रा झालं असतं. त्यामुळे कुठेतरी नुकसान वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही होतो. ग्राहकांची तक्रार नाही आली, पण मी माझी बाजू स्पष्ट करतोय की सर्व्हिस एखाद्या हॉटेलमध्ये का लेट होऊ शकते याची हे पण एक कारण असू शकतं की आतमध्ये आपली एक तयारी नसू शकते. त्याच्यामुळं कदाचित सर्व्हिस लेट होते. बाकी आज ग्राहक लाईट नसूनसुद्धा बऱ्यापैकी झालं. आमची एक्सपेक्टेशन आज ग्राहकांचं सुटलं होतं, नाही होणार असं वाटत होतं. कारण लाईटच नाही आहे, बाहेर पूर्ण अंधार, अमावस्या जवळ आले, पौर्णिमा नाही आहे, बाहेर पूर्ण काळोख होता, आतमध्ये 2 बल्ब आणि तुमचं तसंही लाईट लावल्यानंतर बाहेरचं ग्राहकांचं लक्ष जात नाही हॉटेलकडे. आणखी मग 2 आतमध्ये बल्ब असं असून सुद्धा बाहेर अंधार काळोख असून आपल्या हॉटेलमध्ये जेवायला कोण येणार असं एक कदाचित वाटलं आम्हाला. आणि ते स्वाभाविक आहे इथून मागच्या अनुभवामुळे. बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू दे एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.